ये हमारे कार्यालय का आज यहाँ पे उद्घाटन है और मुझे बहुत बेहद खुशी है कि आज हमारा ये जो कार्यालय है ये शुरू हो रहा है और आने वाले चुनाव के लिए तो ये कार्यालय बहुत महत्वपूर्ण है ही, लेकिन उसके अलावा हम महायुति के सरकार में भी है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आदरणीय अजित दादा के नेतृत्व में वो राज्य के डीसीएम भी है। तो इस कार्यालय के माध्यम से यहाँ के जो लोकल कुछ प्रॉब्लम्स होंगे, कुछ इश्यूज होंगे, कुछ यहाँ के कुछ मसले होंगे, वो भी दादा के पास पहुंचाने में ये हमारा जो पार्टी का कार्यालय है वो निश्चित रूप से महत्वपूर्ण रहेगा। मॅडम शेवटचं सर, याच्यानंतर तुमचा जनसंवाद होणार आहे आणि विशेषतः ज्या तुम्ही विधानसभा क्षेत्रातून येतात त्या पलीकडचे रायगडमध्ये बहुतेक प्रमाणामध्ये ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतात, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार ते काय असेल? मी साधारणपणे आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय दादांच्या सूचनेनुसार आम्ही दर बुधवारी पार्टी कार्यालयामध्ये जनता दरबार घेत असतो आणि माझा दर बुधवारी असतो, इतर मंत्र्यांचा सोमवार मंगळवारी आहे असतो। मुंबईत राहणारे सुद्धा कोकणातले मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आहेत, त्यांचे मुंबईत राहत असताना काही समस्या असतील, काही गावाकडचे विषय असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। मीरा भाईंदर या क्षेत्रामध्ये आम्ही अनेकदा 4-8-10 महिन्यातून एकदा आमची फेरी होत असते। आज या कार्यालयाच्या आमच्या इथले सगळे पदाधिकारी आहेत स्थानिक, त्यांनी हे मध्यवर्ती कार्यालय सुरू केलेलं आहे। अनायासे हा कार्यक्रम असल्यामुळे इथे जे स्थानिक कोकणातले रायगडमधले जे राहणारे आहेत त्यांची इच्छा होती की त्यांच्यासोबत ही संवाद त्या निमित्ताने साधण्याची संधी मिळावी आणि म्हणून आजचा तो कार्यक्रम आयोजित केला।